चला नमस्कार. पोलीस पाटील भरतीची बंपर भरती असणार आहे. पोलीस पाटील भरती आता जालना जिल्ह्याची झालेली आहे. परीक्षा झाली, नियुक्ती दिली आणि ते पोलीस पाटील पदावर रुजू सुद्धा झालेत आणि आपल्या बॅचवरून 350 त्या ठिकाणी पोलीस पाटील झाले जालना जिल्ह्याचे. पोलीस पाटील भरती टोटल रिक्त जागा ह्या 8,000 म्हणजे सगळ्यात मोठ्या रिक्त जागा आहेत. किती जागा आहेत तर 8,000 जागा पोलीस पाटील भरतीच्या आहेत. ही भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे. त्या संदर्भात गृहमंत्र्यांना सुद्धा तशी माहिती दिलेली आहे. ती सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात. तत्पूर्वी चॅनल नवीन आहेत पटकन चॅनल सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्हाला जर पोलीस पाटील व्हायचं असेल तर लक्षात ठेवा पात्रता काय पोलीस पाटीलची ती पण सांगतोय. फक्त 10वी पास गावातला मुलगा असेल मुलगी असेल 10वी पासवर असेल तर तुम्ही पोलीस पाटील बनू शकतात. वय वर्ष तुमचं 25 वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे. 8,000 रिक्त पद हे पोलीस पाटीलचे. आपली पोलीस पाटील भरतीची बॅच झालेली आहे आणि त्या बॅचवरून साधारणतः 350 प्लस पोलीस पाटील जालना जिल्ह्याचे झालेले आहे. 990 रुपये फीस आहे. त्या तुमची लेखी ही 80 प्रश्न असतात आणि मुलाखतला तुम्हाला त्या ठिकाणी 20 प्रश्न असे 100 प्रश्नातून तुम्हाला फायनल सिलेक्शन केलं जातं. विषय तुम्हाला काय विचारले जातात तर सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता या दोनच विषयावर आणि चालू घडामोडी रिलेटेड याच विषयावर तुमचं त्या ठिकाणी 80 प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि 20 प्रश्न मुलाखतचे असे 100 प्रश्न फायनल सिलेक्शन होतं. तुम्हाला वेतन किती आहे, पगार किती आहे सुरुवातीला पोलीस पाटीलला तर 15,000 रुपये पोलीस पाटील भरती झाल्याच्या नंतर तुम्हाला वेतन आहे, पगार आहे. आणि पोलीस पाटील झाल्याच्या नंतर साधारणतः आता 15,000 आहे. एक पुढच्या 5-10 वर्षामध्ये त्या ठिकाणी 25,000 प्लस पोलीस पाटीलला पेमेंट आहे. आणि एकदा तुम्ही पोलीस पाटील म्हणून रुजू झाला तर तुमचं रिटायरमेंट पर्यंत पोलीस पाटील पदावरून तुम्हाला जाता येत नाही. कंटिन्यू त्या ठिकाणी पोलीस पाटील पद आहे. त्याच्यामध्ये खूप सारे भत्ते तुम्हाला मिळतात. नवीन भरती आहे. आता ही लेखी परीक्षा 80 प्रश्न लेखी परीक्षा आहे, 20 प्रश्न मुलाखतचे आहेत आणि 100 मार्क त्या ठिकाणी कशाचे आहेत टोटल मिळून. आता पात्रता लक्षात ठेवा. इथं लेखीसाठी पात्रता किती आहे तर लेखी परीक्षामध्ये हे तुमचे 80चे प्रश्न आहेत 80 मार्काला तर तुम्हाला त्या ठिकाणी 45% मार्क पडले पाहिजेत. किती 45%. जालना जिल्ह्यात काही असे गाव आहेत ज्या गावामध्ये 80 पैकी 45%च गुण नाही. 45% गुण म्हणजे किती तर 36 गुण. 80 पैकी 36 गुणला पात्रता आहे. पोलीस पाटीलची पात्रता किती आहे लेखी परीक्षेला मुलाखतसाठी तर 80 मार्कापैकी 36 मार्क तुम्हाला जर पडले असतील तर तुम्ही त्या ठिकाणी पोलीस पाटील भरतीसाठी मुलाखतसाठी पात्र आहात. मुलाखत अशा खूप गावं आहेत त्यांची सुद्धा फेर परीक्षा या फेब्रुवारी-मार्च मध्ये घेतली जाणार आहेत ज्या गावामध्ये पात्रता मिळाली नाही. त्यामुळे 80 पैकी तुम्हाला 36 मार्क पडले तर इंटरव्ह्यूला क्वालिफाईड, अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय अपात्र तुमचा विचार केला जाणार नाही. ही अत्यंत महत्वाची पोलीस पाटील भरतीची अपडेट आलेली. आता त्या अपडेटमध्ये काय सांगितले सविस्तर तुम्हाला डिटेलमध्ये त्या अपडेटची सुद्धा माहिती देतो. बघा पोलीस पाटील 8,000 पद रिक्त सांगितलेले. संपूर्ण राज्यभरामध्ये पोलीस पाटलांची 40,000 पदं आहेत. यापैकी 8,000 पदं रिक्त आहेत. या रिक्त पदांचा पदभार कार्यरत पोलीस पाटलावर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे एका पोलीस पाटलाला 2 ते 3 गावची जबाबदारी आलेली आहे. असे असले तरी पोलीस पाटलांना निर्धारित मानधन वेळेवर मिळत नाहीये. शिवाय वारंवार होणाऱ्या बैठकीसाठी लागणारा पेट्रोलचा खर्च, वही, कागद या वस्तू वेळेवर पुरवल्या जात नाहीत. शिवाय वारंवार तेच सांगितले त्यांनी. आणि यामुळे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेने पोलीस पाटलांची थेट गृह मंत्र्याच्या दरबारी त्या ठिकाणी मांडले आहेत आणि चर्चेप्रसंगी त्यांनी सांगितलं आहे की पुढील जी काय रिक्त पद आहेत पोलीस पाटीलची ते सगळे भरले जाणार आहेत. वयोमर्यादा ही 65 वर्षापर्यंत करा असं म्हटलेलं आहे. पोलीस पाटलांना किमान 40,000 रुपये मानधन द्या. सेवानिवृत्तीने वय हे 65 वर्ष करा. नवीन भरती झालेले जे काय पोलीस पाटील आहेत ते उच्च शिक्षित असल्याने त्यांना कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन श्रेणी त्या ठिकाणी लागू करावी. सेवानिवृत्तीच्या नंतर 10,000 रुपये रिटायरमेंट लागू करावी. सेवानिवृत्तीनंतर पात्र जे काही त्यांचे पाल्य आहेत त्यांना त्या ठिकाणी पोलीस पाटील म्हणून घ्यावं. रिक्त पद या ठिकाणी भरली जावीत. आधी प्रमुख त्या ठिकाणी मागण्या केल्या आहेत. म्हणजे येत्या लवकरात लवकर एक निवडणुकीची प्रोसेस झाली असंही त्या ठिकाणी अनेक जिल्ह्याच्या जागा जाहिराती आलेल्या आहेत. फक्त काही कारणामुळे किंवा आरक्षणामुळे पोलीस पाटलाची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च
या दरम्यान तुमच्या राहिलेल्या महाराष्ट्राच्या सगळ्या पोलीस पाटील भरतीच्या जागा रिक्त आहेत त्या होणार आहेत आणि पोलीस पाटीलची तयारी करताय तर लक्षात ठेवा आपली बॅच जॉईन करा. इथं तुम्हाला सगळं घेतलं जाणार आहे. जालना जिल्ह्यावर जास्त सामान्य ज्ञान तर नाही तर गणिताचे सुद्धा प्रश्न विचारले. जिल्हा लेवलचे प्रश्न विचारतात पण कमी लेवल असतात. एक 3 प्रश्न 4 प्रश्न किंवा 5 प्रश्न तुम्हाला विचारतात. बाकी जास्त सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी यावरच तुम्हाला 80 प्रश्न फिरवले जातात. आणि लक्षात ठेवा खूप जण आहेत क्वालिफाईच होत नाहीत लेखी परीक्षेला. खूप जण आहेत क्वालिफाईच होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला बॅच जॉईन करा. आपला नंबर दिलेला आहे किंवा लालपटे दिसतो तुम्हाला 95 52 62 95 63 या नंबरला तुम्ही संपर्क करा. जो नंबर दिलाय इथं परत एकदा नंबर देतोय. ज्यांना पोलीस पाटील व्हायचं असेल तर आजच आपली बॅच जॉईन करून घ्या. श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे. हा आपला नंबर आहे 95 52 62 95 63. जालना जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, भंडारा असेल, पालघर असेल, ठीक आहे, वर्धा जिल्हा, धुळे, तर तुमची पोलीस पाटील भरती ही लवकर होणार आहे. भंडाऱ्याची फेर परीक्षा परत होणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा. ओके, थांबतोय.